आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विटे शहरातून समोर आलेली एक धक्कादायक आणि तितकीच गंभीर घटना। शासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी सरकारकडून स्पष्ट नियमावली असताना देखील काही ठिकाणी भ्रष्टाचाराचे प्रकार सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। विटा प्रांत कार्यालयामध्ये जन्म मृत्यू नोंदीशी संबंधित प्रकरणात एका कर्मचाऱ्याने अर्जाचा निकाल देण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप समोर आलाय। संबंधित नागरिकाने आपले काम पूर्ण करण्यासाठी अर्ज सादर केला होता, मात्र अर्ज निकाल काढण्यासाठी ठराविक रकमेची मागणी करण्यात आल्याचे सांगितले जाते। या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला। तक्रार प्राप्त होताच अधिकाऱ्यांनी प्राथमिक पडताळणी केली आणि आरोपात तथ्य आढळल्यानंतर सापळा रचण्याचा निर्णय घेतला। ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी तक्रारदाराकडून मागितलेली रक्कम स्वीकारताना संबंधित कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले। या कार्यवाहीमुळे प्रांत कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। अधिक तपासाद्वारे या प्रकरणातील इतर बाबींचाही शोध घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी जर सामान्य माणसाला लाच द्यावी लागत असेल तर ही चिंतेची बाब असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे। सरकार आणि प्रशासन भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते, मात्र अशा घटना घडल्यानंतर यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।